कोठेकर सर, या निवडणुकीत महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालचा जर विचार केला तर झालमुडी ही फार गाजली. झालमुडी जितकी तिखट, जितकी चटकदार, जितका गोडवा, तसाच तो प्रचारातही गेले अनेक दिवस पाहायला मिळाला. आणि हा सगळा प्रचार झालमुडी केंद्रस्थानी फिरत होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. पण आता जर कर पाहिले तर अमार बांगला सोनार बांगला हे भाजपला म्हणण्याची वेळ आली आहे. नक्कीच भाजपवरती ती वेळ आली आहे किंवा भाजपला तो कल मिळालेला आहे. झालमुडीचा जो तुम्ही उल्लेख केला तर ती जी भेळ आहे, आपण सोप्या भाषेमध्ये भेळ म्हणू, मुंबईकर त्याला भेळ म्हणू, कुरमुऱ्यांची भेळ, ही भेळ कुठे ना कुठं करण्यात किंवा त्याला खूप चविष्ट करण्यात भाजपला यश मिळालं. भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये अन्य पक्षातल्या पण लोकांना घेतलं आणि आपल्या पक्षातल्या लोकांना थोडंसं थांबवून अनेक नवीन चेहरे कसे आपल्याकडे येतील हा जो प्रयत्न केला, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये पण काही त्यांनी स्थित्यंतरे घडून आणली. हा कुठे ना कुठे त्या झालमुडीचा परिपाक होता. त्यामुळे ती जी केमिस्ट्री आहे, त्या पदार्थाची केमिस्ट्री, ती त्यांच्या प्रचारात सुद्धा दिसून आली. आणि झालमुडी खाणं, 10 रुपयाची झालमुडी खाणं, नरेंद्र मोदींनी त्याचं व्यवस्थित, म्हणजे भाजपनी ते व्यवस्थित आपल्या आपल्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करणं, मतदारांपर्यंत ते पोहोचवणं की तुमचा पंतप्रधान जो इथे येतो, झालमुडी खातो, आणि त्याला विरोधकांनी किती नावं ठेवू देत, पण माझं एक म्हणणं असतं की जो जो जिता वो सिकंदर. तुम्हाला संधी जेव्हा होती, विरोधकांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनाही ती संधी असते, पण भाजप ती संधी इनकॅश करतं, ती लोकांपर्यंत पोचवतं. त्यामुळे आपण म्हणालात त्याप्रमाणे ही झालमुडी म्हणजे एकदम चटकदार, रसदार, आणि ते मतांमध्ये दिसतंय, ते जागांमध्ये दिसतंय, आणि ही भेळ भाजपसाठी ही यशस्वी भेळ ठरलेली आहे. अगदी अगदी. त्यामुळे सेलिब्रेशनमध्ये तर झालमुडी असेलच असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे आजच्या सेलिब्रेशनमध्ये, कारण तिथूनच तो प्रचाराला सुरुवात झालेला होता. सर, थोडा पदुचेरीचा आपण विचार करूया. अतिशय छोटं असं हे राज्य, केंद्रशासित आपण म्हणूया, पण सगळ्यात महत्त्वाचं केवळ 16 मॅजिक फिगर आहे. पण ही मॅजिक फिगर गाठण्यात काँग्रेस इथं देखील अपयशी ठरताना दिसतीये. हां, याचं कारण की तिथे भाजपचा तसा एक मोठा वर्ग नाही आहे किंवा भाजपला तिथे फार मुसंडी मारता आली नाही आहे. पण भाजप तिथे आघाडी करून आपलं यश घेऊ इच्छित आहे, किंवा म्हणजे केंद्रातलं भाजपचं सरकार आणि तिकडचे असलेली भाजपची आघाडी हे मिळून कुठे ना कुठे आपल्याला यश मिळेल का, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात, म्हणजे आपण हे प्रत्येक राज्याबद्दल बोलतोय की विकासाचा जो नारा भाजपने दिलेला आहे ना, तो विकासाचा नारा किंवा ज्या पद्धतीने विकासाची आखणी केली जाते, नियोजन केलं जाते, त्यांनी पुदुचेरीमध्ये सुद्धा विकास कसा करता येईल किंवा त्या भागांमध्ये कारण तसा छोटा भाग आहे, तो छोटं राज्य आहे, आणि त्या छोट्या राज्यांचाही विकास कसा करता येईल, त्या छोट्या राज्याला कसं अधिकाधिक केंद्रीय पाठबळ, जे निधीचं पाठबळ असतं, कारण की ते देत असताना कुठे ना कुठे हा विकास हा त्या निधीवरती अवलंबून असतो, तिकडच्या मतदारांसाठी फायदेशीर ठरत असतो. आपण तर पुदुचेरीमध्ये बघितलं तर यावेळेला भाजपने काही चेहऱ्यांना तिथे संधी नवी दिली. तिकडची मॅजिक फिगर ही जरी खूप आकड्यांनी कमी जरी असली तरी ती मिळवताना काँग्रेसला तसं यश मिळत नाही आहे. एनआर म्हणून जो तिकडचा पक्ष आहे तो भाजपच्या मदतीने तो जादवी आकडा मिळवण्यात यशस्वी ठरताना आता सध्याच्या कलांमध्ये तरी दिसून येतोय. लागवी अगदी. ज्या क्षणी 5 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा पासूनच चर्चा सुरू झाली की या निवडणुका म्हणजे केंद्रातील राष्ट्रीय राजकारणाची एक लिटमस टेस्ट आहे. येणाऱ्या आगामी निवडणुका पाहता राज्यात आपल्या येऊ घातलेल्या 2019च्या निवडणुका असू देत, या सगळ्या निवडणुकांच्या दृष्टीनं आत्ता जे काही कल समोर येत आहेत त्यामध्ये भाजपचंच वर्चस्व हे कायम राहिल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच संबंध देशामध्ये आता अशी फार कमी राज्य राहिलेली आहेत की ज्या ठिकाणी भाजप नाही आहे. ह्या निवडणूक रणनीतीमध्ये एक आपण बघितलं पाहिजे की भाजपवरती जी सर्वाधिक टीका झाली ती म्हणजे आयारामांची. आयाराम म्हणजे अन्य पक्षातले जे चर्चित चेहरे आहेत, जे जे प्रतिष्ठित नेतृत्व ज्या ज्या भागांमधलं आहे ते आपल्याशी कसं जोडलं जाईल याचा भाजपने प्रयत्न केला. प्रत्येक राज्यामध्ये आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या आधी आयारामांची संख्या भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे, ज्याच्यावरती भाजपला फार मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. आणि टीका अशीच होती की भाजपचा कार्यकर्ता, भाजपचे पदाधिकारी किंवा नेते मंडळी हे फक्त आणि फक्त खुर्च्या उचलण्यासाठी आहेत का,
बैठकांच्या सतरंजा उचलण्यासाठी आहेत का? पण पक्षीय नेतृत्वाने जेव्हा काम करत असताना, रणनीती आखत असताना जर निवडणूक जिंकायची आहे तर निवडणूक मुळातच हे रणांगण आहे. म्हणजे युद्धामध्ये जसं सगळ्या गोष्टी माफ असतात तसंच निवडणुकीच्या रणांगणातही सर्व गोष्टी माफ असतात. त्यामुळे या टीकेकडे दुर्लक्ष करून भाजपने प्रत्येक राज्यामध्ये जी व्यक्ती आपल्याला उपयोगी पडेल, जी व्यक्ती आपल्याला फायद्याची आहे, उपयोगी म्हणण्यापेक्षा फायद्याची आहे, त्या नेतृत्वाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला. मग त्या प्रयत्नांमध्ये ती एक वेगळी चर्चा होऊ शकते, कारण बाय हुक बाय क्रूक आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा एक अवलंब करून, म्हणतो त्यांच्या रणनीतीचा भाग असेल तशा पद्धतीचा अवलंब करून भाजपनी ती नेते मंडळी स्वतःकडे आणली. गेल्या काही वर्षांमध्ये ते सत्तेचं राजकारण आपल्या भोवती कसं असेल हे बघितलं. 2029 सालीचं जसं तुम्ही म्हणता की येणाऱ्या लोकसभा निवडणुका याच्यामध्ये सर्वच राज्यात म्हणजे बहुतांश राज्यामध्ये भाजपची सत्ता जर असली तर पुढील लोकसभेच्या निवडणुकाही आपल्याला जिंकता येतील. ही रणनीती मगाशी आपल्या चर्चेमध्ये जसं होतं की भाजपा जेव्हा एक निवडणूक संपते बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे दुसऱ्या क्षणापासून पुढील निवडणुकांचा विचार करतात. आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर या देशावरती काँग्रेसनी 70 वर्ष राज्य केलंय सुमारे, आपण असं गृहीत धरू. पण काँग्रेसला आता आपण जर बघितलं तर नेतृत्व काँग्रेसकडे दिशाहीन आहे. काँग्रेस हा तसा तुल्यबळ विरोधी पक्ष म्हणून कार्यरत नाही आणि हीच मोठी संधी, कारण स्पर्धेमध्ये अगदी, नेहमीच अगदी. असतं. कोडेकर सर, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. प्रतिक्रिया येतात, पाहूया. মমতা ব্যানার্জি ভালো লিড নেবেন। আমি যা প্রথম থেকে বলেছি 7, 8, 9, 10 আমি ওই বড় লিড কভার করব এবং 10 রাউন্ডের পর থেকে আমি এগোতে থাকব এবং এক্সপেক্টেড। तर एकूणच विजयासंदर्भात आता प्रतिक्रिया भाजपकडून दिल्या जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.